अरे एवढं मोठं झाड तोडून घेऊन कुठे चालले ते लोक? तर नमस्कार मंडळी, मी प्रिया स्वागत करते माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. इथे आता होळीची आपली तयारी सुरू झालेली आहे, त्याच्यामुळे तर इकडे सर्वजण आले आहेत आणि पौर्णिमेचा चंद्र तर किती छान दिसत होता बघा. इथे होळीच्या तयारीला सर्वजण कामाला लागलेले आहेत आणि तयारी इथे जोरदार चालू झालेली आहे. तर तेवढ्यात माझे फ्रेंड्स वगैरे सगळेजण इकडे आलेले होते. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मम्मी, हॅपी बर्थडे टू यू. तर माझ्या मम्मीचा वाढदिवस होता आणि माझ्या मम्मीच्या वाढदिवसाचा व्हिडिओ पण मी काढलेला आहे, तो मी तुम्हाला नंतर दाखवेनच. कारण की होळी इथे मध्ये मध्ये आलेली असल्या कारणामुळे माझ्या मम्मीचा व्हिडिओ इथे तुम्हाला अपलोड करायला मला वेळच भेटला नाही आणि एडिटिंगमध्ये जी झालेली नाही आहे. आणि माझे सरप्राईज द्यायला माझे फ्रेंड्स लोक वगैरे आलेले होते, मम्मीसाठी केक घेऊन आले होते, गिफ्ट्स वगैरे पण दिला. तो पण गिफ्ट समारंभ आमचा झालेला होता. हात पकड, ये देख हात पकड. आम्ही त्यांना हाय बाय सुद्धा केलं आणि आम्ही लागलो होतो आता होळीच्या तयारीला. मस्तपैकी इथे सगळेजण जमलेले होते, पूजा वगैरे सगळ्यांची एकेकांची इथे चालू होती. मग मी पण गेली धावत धावत, मम्मीला सांगितलं, मी पण नारळ आणि पाणी घेऊन आले आणि त्यानंतर मग होळीच्या 4-5 असे राऊंड मारलेत. महाराजा या वर्षी का होईना पण चांगलं आमचं यावेळी सगळं चांगलं होऊ दे, नीटनीटकं होऊ दे, सुख समाधाने चांगलं आयुष्य जाऊ दे. इकडे सगळ्यांना बघायला गेलं ना, सगळे मस्तपैकी एकदम नटून थटूनच आले होते राव. आणि मी बघा असं येडा कापड्याने कपडे घालूनच आले होते. आणला असू दे रे, मला बघणार आहेत का सगळे होळीला बघणार आहेत असा विचार केला आणि मग मी पण आली तशीच. इथे बघा एवढी सगळी माणसं जमा झाली होती ना बघायला, आणि उभा राहायला पण सोय नाही. पण ठीक आहे, होळी म्हटलं की काय सगळे येणारच आणि होळी पेटवताना सगळे बघणारच. तर कधी होळी पेटते आणि कधी आम्ही बोंबलतोय असंच झालं होतं आम्हाला. तर ह्या बघा माझे फॅन्स फॉलोवर सुद्धा उभे होते. तर इथे होळी फायनली इथे पेटलेली आहे, मस्तपैकी होळी लावलेली होती. तर सगळे ते बोंबलत होते आणि नंतर मग मी पण नारळ टाकला आणि आशीर्वाद घेतला, डोकं बिकट टेकवलं आणि नंतर आली होती फोटोज वगैरे काढायला. बघा किती छान आणि मस्त अशी होळी पेटली आहे ना, बापरे. आणि गरम गरम असे वाफाच लागत होते, एवढे भारी वाटत होतं ना. मग इथे दीक्षाला पण आमची होळी दाखवली, इथे सगळ्यांनी आशीर्वाद घेतला, सगळे ओरडत होते हॅपी होली हॅपी होली म्हणून. हे बघा दीक्षा आमची तर बाई खूप खुशच झाली होती राव. मला तर असं झालेलं ना, कधी सकाळ होते आणि कधी सर्वांना कलर लावते असंच झालेलं. ह्या पोरीला तर आतापासूनच होळी खेळायला चालू झालेलं आहे. चला भेटूया उद्या सर्वांना रंग लावत. थँक्यू सो मच वॉच.